मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगर नागपूरसह राज्यभरात निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। कोलकात्यामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन। फक्त अत्यावश्यक सेवा सुरू। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महापालिका ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत तिरंगा रॅली, तर दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत कमला नेहरू उद्यानापासून रॅलीचं आयोजन। माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी उजनी धरणात केलं जलपूजन। उजनी 100% भरल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी केलं जलपूजन, तसंच नौका विहारही केला। सांगलीमध्ये स्कूल बसची विठ्ठलवाडी रेल्वे गेटला जोरदार धडक। बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं अनर्थ टळला। पलूस आमणापूर मार्गावरची घटना। नालासोपारा पूर्वेच्या एका शाळेत 14 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतल्या शिक्षकाकडून बलात्कार। या प्रकरणामध्ये पेल्हार पोलिसांनी आरोपी शिक्षक अमित दुबेला केली अटक। वसई न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। कल्याणमध्ये 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या। शिक्षिका आणि एका मुलाने चिडवल्यानं आत्महत्या केल्याची बाब सुसाईड नोटमधून समोर। शाळेने शिक्षिकेला केलं निलंबित। अत्यल्प प्रतिसादामुळे एअर इंडियाने पुणे मुंबई विमानसेवा केली बंद। मात्र उड्डाणाची वेळ चुकीची असल्यानं प्रवाशांची विमानसेवेकडे पाठ। ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने होणार संजयजी महाराज पाचपोर यांचा गौरव। INS विक्रांत बचाव मदत निधी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार। मुंबई पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टाने फेटाळला। सोमय्या यांच्यासह मुंबई पोलिसांनाही झटका। अभिनेता राजपाल यादवची शहाजहापूरमधली कोट्यवधींची संपत्ती बँक ऑफ इंडियाने केली जप्त। 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या आता पता लापता चित्रपटाशी संदर्भात घेतलेलं 5 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यानं बँकेची कारवाई। हवामान खात्याकडनं 48 तास मुसळधार पावसाचा अलर्ट। केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेला बालटालमध्ये स्थगिती। या मार्गावर तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे मार्गावरची यात्रा स्थगित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।